मार्फत नाशिकच्या नामको कॅन्सर हॉस्पिटलला लाचखोरीचं ग्रहण लागले। या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झाली। मात्र तरीही हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधीक्षक, कॅशियर आणि एका महिलेनं तिच्या पतीकडे 30,000 रुपयांची लाच मागितली। यातील 9,000 रुपयांची लाच आधीच देण्यात आली। मात्र त्यानंतर 11,000 रुपये घेताना तिघांना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। या घटनेमुळे नामको कॅन्सर रुग्णालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आलाय। राज्यामध्ये सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळावे, तसंच त्यांना योग्य दरात उपचार मिळावेत म्हणून चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करण्यात आला। त्या चॅरिटेबल ट्रस्टला आता हॉस्पिटल्सला परवानगी देण्यात आली। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील अशा चॅरिटेबल ट्रस्टच्या वादानंतर आता नाशिकच्या नामको चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सुद्धा असाच गोंधळ असल्याचं समोर आलेलं आहे। या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये कॅन्सरने उपचार घेत असलेल्या एका महिलेला महात्मा फुले योजनेत उपचार घेऊन सुद्धा 30,000 रुपयाची मागणी करण्यात आली आणि अनाठायी असलेली ही 30,000 रुपयाची मागणी बघून या महिलेच्या पतीनं लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली। या लाचलुचपत विभागानं या 3 महिलांवर गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये या हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षका, त्याचबरोबर तिथल्या कॅशियर आणि एक कर्मचारी अशा तिघींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच हे 30,000 रुपये का मागितले, कुणी मागितले, कशासाठी मागितले, त्याची पावती देण्यात येणार होती का, त्याचबरोबर व्यवस्थापनाचे असे निर्देश होते का, या सर्व गोष्टींचा आता तपास करणं गरजेचं आहे। यापूर्वी सुद्धा महात्मा फुले योजनेमध्ये घेतलेल्या उपचार करणाऱ्या रुग्णांकडून पुन्हा पैसे घेण्यात आले का, हा सुद्धा तपास सखोल आता पोलिसांनी करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।